आता आमचं काही नव्हतं आमच्यापाशी बाबा, ह्याच गायांचेच जीव आम्ही मोठं झालोय, दुसरं काय नाही आम्हाला. 20 लाख रुपये त्याला भरावं लागतात, आपली ऐपत नसते. जर 10 लाख रुपये जर ह्या धंद्यामध्ये टाकलं तर हे कुणाच्या बापाला ऐकत नाही. बरोबर. त्याला मिळून किती रुपये पगार मिळणार? 20,000 25,000. तेवढ्यात काय होते? काहीच होत नाही. तसं आता बघा, मी कसं का ना ह्या गोटा तयार केला, मला कमीत कमी माझं 10 दिवसाला 80 ते 85 हजार रुपये पगार 10 दिवसाचा होत. कोणत्या इंजिनियरला पगार आहे का एवढा? नाही. बरं, कुणाच्या नादीला मला आता कंपनीवर म्हणणार का बाबा तुम्ही का नाही आला? माझा धंदा आहे, माझा धंदा कसा ऐकेल? काय गरज आहे आपल्या नोकरीची? आणि नोकरी करून करून किती दिवस करणार? आणि स्वतः धंदा आहे ना, लाईफ टाईम धंदा झाला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मित्रांनो, सध्याला आपण बघतोय की सर्वत्र गाई पालन किंवा दुग्ध व्यवसाय हा खूप प्रचलित होतोय. मग याच्यामध्ये मित्रांनो की दुग्ध व्यवसाय कसा केला पाहिजे, त्याचबरोबर गाई पालन आपण कसं केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी असतात, त्याबरोबर आपल्याला उत्पादन कशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये भेटू शकतं, तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी निलेश जाधव तुम्हा सर्वांचं आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे करमाळा तालुक्यातील कुंभरगाव या गावामधील पवार वस्तीवरती. माझ्यासोबत आहेत ज्ञानदेव तुकाराम पवार, जे की त्यांचं प्रशस्त असं एक मुक्त गाई पालन आहे, मुक्त गोठा आहे. तर पवार साहेब, आपलं पहिल्यांदा आपल्या या कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. तर पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो की सर्व शेतकऱ्यांना पडत असतो की आपण जे आपलं मुक्त गोठा चालू केलेला आहे, ही किती गायांपासून आपण सुरुवात केली आपल्या व्यवसायाची? पहिल्या माझ्याकडं 9 गाया होत्या बंदिस्तीमध्ये. तर 9 गायांना बंदिस्तीमध्ये मला जरा वैताग आला, बंदिस्तीचा त्रास व्हायचा थोडा. पहिला म्हणलं मला एक डॉक्टर, भारतीय डॉक्टर म्हणून आमचे बारामती डॉक्टर आहेत, भारतीय डॉक्टर, ते आपल्याकडे व्हिजिटला यायचे. तर त्यांचं म्हणणं काय की माऊली तू मुक्त गोठा बनव, मुक्त गोठा बनवला तर तुझा धंदा बी वाढेल आणि तुला बी त्रास होणार नाही. मग मी काय केलं बाबा, युक्रेनचं ज्यावेळेस युद्ध लागलं का, बरोबर आहे, त्यावेळेस मी गोठा बांधायचं चालू केलं. तर मला थोडं मटेरियल थोडं महाग लागलं त्यावेळेस, पण केलं चालू केलं मी, पूर्ण केलं हळूहळू. मग मोठा गोठा झाल्यानंतर माझ्या गाया कमी दिसायला लागल्या गोठ्यामध्ये. मग मी हळूहळू गाया वाढवू लागल्या. कमीत कमी मोठा मुक्त गोठा केल्यापासून मी 4-5 गायी वाढवल्या. अशा म्हणून 15 गाया आहेत माझ्या आता सध्याला. हो. हा, आणि आता याच्या पुढचा दुसरा असा प्रश्न आहे की आता सध्या तुमचा मुक्त गोठा आहे. हो. मग बऱ्याच शेतकऱ्यांना देखील असा हा प्रश्न पडतो की मुक्त गोठा आपल्या गायपालनासाठी चांगला का साधा गोठा चांगला, याच्यात फरक काय? नाही, मुक्त गोठा कसा आहे? मुक्त गोठ्यामध्ये आता मला तिथं बघा बंदिस्तीमध्ये अर्ध कामाच्या जास्त माझं काम वाचलं इथं. आता बघा, इथं मला शेण ओढायची गरज नाही, शेण टाकायची गरज नाही, पाणी पाजायची गरज नाही, फक्त टाक चारा आणि काढ धारा, 2 कामं राहिले. बरोबर आहे. बाकी काय काम नाही. हा, तर खूप छान माहिती या ठिकाणी आपण सांगितलेली आहे. दुसरी आता अशी माहिती विचारायची मला तुम्हाला की सध्याला आता मी बघतोय की तुमच्या शेडवरती सिमेंटी पत्र आहे, तर याचं कारण काय आहे की तुम्ही कसं काय? आता सिमेंटी पत्र टाकायचे कारण काय माहिती? पहिला माझा लोखंडी पत्रा होता, त्यामुळे गायांना त्या पत्र्याची हिट बसायची. हिट बसल्यामुळे गाया लागायच्या. त्यामुळे डॉक्टरांचं बी म्हणणं की बाबा गायांना सिमेंटी पत्र चांगला असावा, का तर ह्याची हिट खाली येत नाही. गरम झाल्यामुळे हिट खाली येत नाही, त्यामुळे विशेष नाही गरम व्हायचा. वातावरण थंड राहतं ह्या पत्र्यामुळं, त्यामुळं सिमेंटी पत्रा टाकला. बरोबर आहे. आता याच्या पुढचा आणखीन असा एक प्रश्न आहे या ठिकाणी की सध्याला आपण बघताय की 14 गाय आपल्या गोठ्यात आहेत. तर चारा हा खूप महत्वाचा प्रश्न, प्रत्येक शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. मग चारा नियोजन कसं आपण करताय? चारा नियोजनचं कसं आहे, माझं स्वतःचा घरी ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टरवर मी सकाळी 7 वाजता गायांचा चारा, उद्याचा चारा आजच घेऊन येतो. अरे, घरचाच चारा आहे सगळा चारा. चाऱ्यामध्ये आपण काय काय देत आहे? आता सध्या नेपियरचं गवत म्हणून हे गवत आहे बघा, आणि ऊस आहे आणि मक्का आहे, शिकाऱ्यातली मक्का असं म्हणून चाऱ्याचं खाद्य आहे. बरोबर आहे. आणि आपण पेंड वगैरे कोणकोणती देत? ते आपण पेंड एक चारतोय आणि भुसा एक चारतोय आणि समृद्धी गोळी म्हणून आहे बघा, गीते साहेब म्हणून आहे कर्जत तालुक्याचे डीलर, त्यांच्याकडून आपण डायरेक्ट डीलर मार्फत घेतो समृद्धी म्हणून. बरोबर आहे. आता याच्या पुढचा प्रश्न आहे की आता मग तुमचा दैनंदिन जे उपक्रम आहे किंवा दैनंदिन तुमचं जे रुटीन आहे हे कशा पद्धतीने चाललेलं आहे? सकाळी काय करतो आम्ही, 5ला उठतो. 5ला उठून शेळमध्ये येतो, गाय मोकळ्या असतात त्यावेळेस खुराक वगैरे भरायचं. तोपर्यंत एक जण आतमध्ये जायचं, शेण फावडीने असं फेकून द्यायचं आणि खुराक टाकत राहतो. खुराक टाकला की पाठीमागं जातो आणि ज्या त्या गाया
ज्या त्या नंबरने गाया उभा राहतात बरोबर ते लॉक आहे बघा इथे की त्यांना लॉक केलं की गाया लॉक झाल्या. बरोबर लॉक झाले की पाठीमागं जायचं, पानवायला मशीन चालू करायची, धारा चालू करायच्या. एक अर्ध्या तासात धाराचं अर्धा पाऊण तासात धाराचं काम उरकून जातं. उरकून झालं की बाहेर यायचं, गेटला लॉक टाकायचं, बाहेर यायचं, कुटी टाकून द्यायची, विषय संपून जायचं, निघून जायचं इथून. आणि ज्या वेळेस गाय खात्यात आपल्याला माहिती किती वेळात खात्यात, मग त्यावेळेस सोडून द्यायच्या गाया, झालं काम. शेडचा विषय संपला. डायरेक्ट 3 वाजता द्यायचं. बरोबर. 3च्या पुढे कसं हो. रुटीन आहे? 3च्या पुढे परत कुठे टाकायला गाया ऑटोमॅटिक 3 वाजता त्यांच्या जागेवर नंबरने उभं राहतात. मग परत गाया लॉक करायच्या, परत कुठे टाकायची, परत हे प्रोसिजर चालू झालं. कंटिन्यू पुढचं प्रोसिजर चालू आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे शेतकरी मित्रांनो, की जर तुम्ही मुक्त गोटा जर केला तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी सुख लागणार आहे, लेबरचं सुख लागणार आहे त्या 100%. ठिकाणी. आता याच्या पुढचा असा प्रश्न आहे की मग तुम्हाला या कामामध्ये कोण कोण घरातली मदत वगैरे करतात? माझी मंडळी आणि मी. मुलगा कधी मध्ये येतो, कधी मध्ये जातो, असं ती शाळेला आहे, राशीनला. त्यामुळे 2 जण आम्ही हँडल करतो गोटा. बरोबर आहे. आता याच्या पुढचा प्रश्न असा आहे की मग तुम्ही आता जसं आपण बघितलं गायांमध्ये रोग वगैरे देखील असतात, मग त्याचं नियंत्रण कसं आहे? डॉक्टर वगैरे कसं काय पुढचं नियोजन करतायत? आता शक्यतो आम्ही काय करतो, जसा मला जर लहानपणापासून आम्हाला यातला अभ्यास आहे, त्यामुळं कमीत कमी डॉक्टरची गरज लागते आम्हाला. बरं. स्वतः मीच हँडल करतो. गायला मस्टडीत झाला तर एक त्याला जे काय लागतं ते आपलं इथं घरीच ठेवलं जातं. त्यामुळं गायला काय झालं की आपणच स्वतः काही इंजेक्शन मी पण गायला देतो. त्यामुळे डॉक्टरची आपल्याला कधी सिमेल भरण्यासाठी फक्त जास्तीत जास्त गरज लागते. पाहिजे जर सिरियस केस साठी तर डॉक्टरला बोलवायचं, नाही तर डॉक्टरची गरज लागत नाही. बरोबर. म्हणजे अनुभव मुक्त गोटा असल्यामुळे डॉक्टरची जास्त गरज लागतच नाही. म्हणजे अनुभव खरंच खूप महत्वाचा आहे. अनुभव हीच मोठा सगळ्यात. बरोबर आहे. म्हणजे अनुभव हा खूप मोठा आहे शेतकरी मित्रांनो, की अनुभव जर असेल तर निश्चितच तुमचं जे गाई पालन आहे हे निश्चितच आपलं पुढे जाणार आहे आणि सक्सेस होणार आहे. याच्या पुढचा असा प्रश्न आहे की आता आपल्याकडे जे सगळ्या ज्या गाय आहेत हे साधारणतः किती दूध देतात, किती लिटर? आता माझ्याकडे कमीत कमी 22 ते 35 लिटर पत्र गाय आहेत. 22 लिटर पासून 35 लिटर पत्र. बरोबर. हो. आणि टोटल आपलं दिवसाचं दूध किती जाते? माझं आता 237 लिटर दूध आहे दिवसाचं. 237 लिटर. बरोबर. तर आणखीन एक पवार साहेब या ठिकाणी आणखीन असा एक महत्वाचा प्रश्न आहे की मग आपण लसीकरण वगैरे केलंय का आपल्या गायांचं? हो केलंय ना. कोणत्या लसीकरण? ते आपले लाळे येतात का, लाळे खुरकूत म्हणतात, त्याचं आम्ही दरवर्षी प्रत्येक वातावरण, थंडीचं वातावरण, त्यावेळेस ते लाळीचं प्रमाण असतं, त्यामुळे आधीच लसीकरण आम्ही घेतो. बरोबर. त्यामुळे लाळी यायचा विषयच राहत नाही. आम्ही एवढं आता सगळ्या भारतात लंपीने जाम केली ती जनावर, तसं आम्ही लंपीचा पर्शे सगळं होऊन दिलं नाही. त्याची पण लस देऊन टाकली होती अगोदर. बरोबर. त्याच्यामुळे लंपीचा विषयच नाही. आणि शेवटी सेंद्रिय खत आहे. जर मुक्त गोटा केल्यामुळे ह्या खताचा एक शेतकऱ्याला फायदा आहे. खत हे डायरेक्ट शेतामध्ये टाकलं तर डायरेक्ट दुप्पट उत्पन्न निघतंय तिथं. त्यामुळं तो विषय संपला. म्हणजे बरेचसे मुक्त गोट्यापासून बरेचसे फायदे होतात. आता ही फॅन टाकलीत मी, बाबा वातावरण समजा पावसाळ्यात काय होतं, चिखलाचं ओलं वातावरण राहतं, मग इथं ओलं न होण्यापेक्षा फॅनचे बटन टाकलं की ते सुकून जाते. जरी ओलं जरी झालं तरी ते सुकून जाते. त्याच्यामुळे फॅन बसवले. बरोबर. म्हणजे मच्छर देखील चावणार नाही आणि खाली शिवाय सुक्क राहणार, कोरडं राहणार. बरोबर. फॅन चालू असल्यामुळे हवेने ती कोरडं राहणार, त्यामुळे फॅन टाकले. बरोबर आहे. आणखीन एक असा एक महत्वाचा प्रश्न आहे की सध्याला सर्वत्र आपण बघतोय की गाई पालन लोक पण करू इच्छितात किंवा कित्येक जणांची इच्छा आहे की आम्हाला गाय पालन करायचंय. मग ह्या धंद्यामध्ये, दूध धंद्यामध्ये जास्तीत जास्त कुठला असा जास्त प्रॉब्लेम आहे की त्याला जास्त आपल्याला तोंड द्यावं लागतं? आता ह्या धंद्यात कसं आहे माहिती का, थोडा त्रास पावसाळ्यामध्ये होतो. पावसाळ्यामध्ये कसं होतो, पाऊस असताना जर ह्यांचं मटेरियल काढून आणायचं म्हणजे काय नवीन माणूस कंटाळतो. पण आम्हाला कसं पूर्वीपासून आलं त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. आम्ही पडत्या पावसात त्यांचा चारा आणतो. त्यांना जरी पाऊस चालू असला तरी त्यांना मटेरियल आणावंच लागते. नाही आणून सांगता येत नाही ना. त्यामुळे एवढं कव्हर केलं की तो माणूस कंटाळाच येत नाही त्याला ह्या धंद्यात. फक्त पावसासाठी थोडा प्रॉब्लेम असतात, बाबा थोडा गोट्यामध्ये चिखल होतो, हे थोडं प्रॉब्लेम राहतातच. त्यामुळे तेवढं कव्हर करायचं काय अडचण नाही. आणि जे एखादा बाबा नवीन जर माणूस म्हणलं तर बाबा नोकरी लागायची, 10-20 लाख रुपये त्याला भरावं लागतात, आपली ऐपत नसते. जर 10 लाख रुपये जर ह्या धंद्यामध्ये टाकलं तर हे कुणाच्या बापाला ऐकत नाही. बरोबर. त्याला मिळून किती रुपये पगार मिळणार? 20,000 25,000. तेवढ्यात काय होते? काहीच होत नाही. तसं आता बघा, मी कसं का व्हायना ह्या गोटा तयार केला, मला कमीत कमी माझ्या 10 दिवसाला 80 ते 85 हजार रुपये पगार 10 दिवसाचा होत. कोणत्या इंजिनियरला पगार आहे का एवढा? बरं कुणाच्या नादीला मला आता कंपनीवर म्हणणार का बाबा तुम्ही का नाही आला,
माझा धंदा आहे. माझा धंदा कसा ऐकेल? काय गरज आहे आपल्या नोकरीची? आणि नोकरी करून करून किती दिवस करणार? आणि स्वतः धंदा आहे ना, लाईफ टाईम धंदा झाला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. खरंच खूप छान माहिती या ठिकाणी आपण दिलेली. आणखीन एक असा प्रश्न आहे की जे तरुण बघा, आता कित्येक तरी तरुण असे आहेत की त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे शेती धंद्यामध्ये, मग समजा दूध धंदा वगैरे, मग त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? त्या नवीन पिढीने ना अवश्य हे धंदा करावा, का तर ही शेतकऱ्याचा धंदा आहे. दुसरा धंदा करण्यापेक्षा हा चांगला धंदा आहे की बाबा आता आमचं काही नव्हतं आमच्यापाशी, बाबा ह्याच गायांचेच जीव आम्ही मोठं झालोय. दुसरं काय नाही आम्हाला. 5 एकर शेती, 5 एकरातच आम्ही एवढं कव्हर करतोय. बरोबर आहे. आता याच्या आणखीन असा एक पुढचा प्रश्न आहे की काही लोकांना अर्धा एकर, 1 एकर, 1.5 एकर जमीन आहे, मग त्या लोकांना दूध पालन परवडू शकतं का? गाई पालन 100% परवडू शकतं. का तर आम्हाला ज्या वेळेस दुष्काळ पडला होता 2 वर्ष, तर आम्ही पारेवाडी हिंगणी या भागातनं गायांना खायला आणून धंदा केलाय, तरी आम्हाला परवडला. आणि मग कोण म्हणतं असं परवडत नाही धंदा? आम्ही विकत घातलं पाणी, तरी विकत आणलं त्यांना, तरी आम्हाला परवडला धंदा. पण स्वतः केलं पाहिजे. सगळं दुसऱ्या जीवावर टाकून चालत नाही. जरी गडी बिगडी ठेवला तरी आपण स्वतः त्या टायमाला दूध काढताना तिथे थांबलंच पाहिजे. तर हा धंदा आहे. नाही तर मग काय कामाचं? स्वतः लक्ष दिलं पाहिजे या धंद्यात. बरोबर आहे. म्हणजे स्वतःचं कष्ट हे खूप महत्वाचं आहे. स्वतःच जर कष्ट असेल तर 100% तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मुक्त गोठा तुमचा 100% त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे. तर पवार साहेब, आणखीन एक असा महत्वाचा प्रश्न आहे की सध्याला आपण बघतोय की तुम्ही गाय पालन केलेलं आहे, मग शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की दूध जास्त आपलं वाढलं पाहिजे, तर त्यासाठी काय काय आपण उपाय करता? दूध जर गायांना वाढवायचं म्हणलं तर पिकाची मका जर असेल कणसाची, तर त्याने दूध भरपूर वाढतं गायांना. दुसऱ्या चारे आता बघा, ही नेपियरचं गवत म्हणून एक खोराटीन काढलेली शासनाने, तर ती पण लावली आम्ही. ह्यानी पण प्रोटीन आहे, त्यात मध्ये बरेचसे घटक आहेत, ती पण आहे. आणि ऊस पण आहे. ऊसात एवढी ताकद नाही, पण आता परवडले. म्हणजे दुसरा चारा आता ह्या टायमाला कमी असतो, ऊस चारा म्हणजे पौष्टिक आहे. म्हणजे त्यांना थोडा चारा दिला तरी भरपूर होतो. आणि बाकीचा चारा जर हलका चारा दिला तरी त्यांना कमी पडतो ना. ऊस दिला, मका दिला तरी त्यांना जिथं 2 टप टाकायचे तिथं 1.5 टपात भागतं. हा, त्याच्यामुळं सगळ्यात दूध जर काढायचं म्हणलं तर मकाचा चारा पाहिजे. आणि शिवाय मुरघास, आता बघा इथं मी मुरघास बनवणार आहे, इथे एक खड्डा बांधणार आहे RCC म्हणून. मुरघास जर असेल तर गायांना अडचणच नाही, दुधाला काय कमी नाही. आता मुरघास सारखी ताकद कशातच नाही. अर्ध पचन म्हणजे मुरघास म्हणजे त्यांना गायांना अर्ध पचन केल्यासारखे खाद्य. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ते पाहिजे. ज्या वेळेस उन्हाळ्यात आपल्याकडे कमी पाणी असल्यामुळे चारा उपलब्ध कमी असतो, मग त्यावेळेस तो चारा वापरायला अडचण येत नाही. हिरवा चारा गायांना उन्हाळ्यामध्ये पण भेटतो, मुरघास. बरोबर आहे. म्हणजे मुरघास जर असेल तर 100% मित्रांनो तुमचं दूध देखील वाढणार आहे. आणखीन एक असा प्रश्न आहे की कित्येक तरी लोकांकडे 1 गाय 2 गाय अशा आहेत, मग हा जो धंदा आहे दूध धंदा, ह्याचं जरा थोडं तुमच्या मनानुसार थोडं जरा कॅल्क्युलेशन जर सांगितलं तर खूप बरं होईल आपल्या शेतकरी मित्रांना. काय माहिती का, आमच्याकडे बी पहिल्या 2 वाटून आम्ही 3 जण भाऊ एकत्र असताना आमच्याकडे 10 गायी होत्या. तर आम्ही ज्यावेळेस विभक्त झालो त्यावेळेस आम्हाला 2-2, 3-3 गायी वाटून आल्या. तर 3 गायात आमचं काहीच भागत नव्हतं, म्हणजे ते खर्चावरही पुरत नव्हतं. मग आम्ही काय केलं, त्याच गायांवर त्यांच्याच पैशावर हळूहळू 1 गाय टाक 2 गाय टाक असं वाढवत गेलो. जसं जसं वाढवत गेलो तसं तसं नफा वाढवत गेला. बरोबर. आणि 2 आणि 3 गायांचा उपयोग नाही केलं तर कमीत कमी 10 गायांच्या पुढेच पाहिजे, तर 2 रुपये आल्यासारखे वाटतात. आता हे 3 आणि 4 गाय खर्चावरही पुरत नाही, असं मेंटेनन्स भागत नाही त्याच्यात. बरोबर. सगळं त्यात छोटासा प्रपंच असतो. आणि 4 गाय 5 गाय ती खर्चावरच जाते. जर गाया कमीत कमी 10 ते 15 गाय असेल ना तर भरपूर नफा. किमान कमीत कमी दिवसाला आहे ना 8 ते 9 हजार रुपयात दूध विकतं. जर 15 गाय असेल ना 9 हजार रुपयाचं दूध आरामशीर विकतं. त्यातलं मेंटेनन्स जाऊ द्या, 3,000 मेंटेनन्स पकडा. 3,000 मेंटेनन्स पकडलं खाली किती राहिलं? 5,000 रुपये. 5-6 हजार रुपये दिवसाला पाहिजे. बरोबर. तर हे व्यवसाय चांगला चालतो. बरोबर. 10 दिवसात. हो, 10 दिवसाचा पगार बघा, 8,000 रुपये पकडलं तर 80,000 रुपये 10 दिवसाचे पैसे झाले. 80 ते 85 हजार रुपये पगार माझा होतो. आणि काय पाहिजे, कुठल्या इंजिनियरला पगार आहे एवढा नाही. हा, मग हे असं चांगलं आहे बुवा. कमीत कमी 10-15 गायी पाहिजे. 1-2 गायीत काय होत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही जर माहिती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. भेटूयाच अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान.